आज मी गरमागरम शेंगोळे बनवणार आहे। हे खास करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बनवलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिले आपण शेंगोळ्यांसाठी पीठ मळून घेऊयात। इथे मी एक परात घेतली आहे। यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊयात, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी यामध्ये बेसन घेऊयात। अर्धा चमचा यामध्ये ओवा घालूयात, चवीनुसार मीठ घालूया। इथे मी हिरवी मिरचीचं पेस्ट घेतली आहे। हिरवी मिरचीचं पेस्ट बनवताना यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्याचा जास्त वापर करायचा आहे आणि मूठभर कोथिंबीर घातली आहे, अर्धा चमचा जिरे आणि मिक्सरवर याचं बारीक असं पेस्ट बनवून घेतले आहे। तर यामध्ये आपण घालूयात आणि 1 चमचा आपण हे असंच बाजूला ठेवूयात। नंतर आपण फोडणीसाठी आपण हे पेस्ट वापरणार आहोत। यामध्ये आता हळद घालूयात, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण हे व्यवस्थितरित्या सर्व चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर इथे हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता यामध्ये थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेऊयात। पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असंच मळून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ मळलं तर वड्या तुटू शकतात। तर इथे हे घट्टसर असं पीठ मळून घेतले आहे। आता आपण याचे वड्या बनवून घेऊया, शेंगोळे बनवून घेऊयात। अगदी थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे रोल करून असं लांब आकाराचा रोल बनवून घ्यायचा आहे। नंतर याला चकलीचा जसा आकार असतो त्याच प्रकारे याला आकार द्यायचा आहे। याचप्रमाणे आपण बाकीचेही शेंगोळे बनवून घेऊयात। थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याला पोळपाटवर किंवा हातावरही तुम्ही हे रोल करू शकता। लांब असं बारीक रोल बनवून घ्यायचं, नंतर याला चकलीचा आकार द्यायचा आहे। तर इथे मी हे सर्व शेंगोळे बनवून घेतले आहे। तर आता आपण यासाठी लागणारी भाजी बनवून घेऊयात। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले आहे। तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कमीत कमी तेलाचा वापर इथे होतो। तर यामध्ये आपण जिरे टाकूयात। जिरे चांगलेसे परतून झाले। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते यामध्ये घालूयात आणि 1 मिनिटभर आपण हे चांगलं असं तेलावर परतून घेऊयात। तर इथे हे वाटण तेलावर परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात। लाल तिखट हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्यांचं वाटण या फोडणीमध्ये घातलेलं आहे। तर आता यामध्ये थोडंसं हळद घालूयात। आता यामध्ये हवं तेवढं पाणी घालूयात। तर इथे मी 2 ग्लास पाणी घातले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाजीला रस किती ठेवायचा त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घालू शकता। तर आता या भाजीला थोडं उकळी येऊ देऊयात। 1 उकळी आली की आपण नंतर यामध्ये शेंगोळे घालणार आहोत। तर इथे हे भाजीला उकळी येत आहे। तर आता यामध्ये आपण शेंगोळे घालूयात। पाणी उकळू लागल्यावरच यामध्ये शेंगोळे घालायचे आहेत, म्हणजे शेंगोळे तुटत नाहीत किंवा पाण्यामध्ये विरघळत नाही। तर अशा प्रकारे आपण हे एक करून हे शेंगोळे या भाजीमध्ये टाकून घेऊयात। आता गॅसला मीडियम फ्लेमवर ठेवूयात आणि 5 मिनिटे आपण या भाजीला उकळी येऊ देऊयात। तर इथे हे भाजी 5 मिनिटे मी उकळून घेतली आहे मीडियम फ्लेमवर। आता लो फ्लेमवर ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटे अजून आपण ही भाजी चांगली अशी उकळून घेऊयात। तर इथे 5 मिनिटे शेंगोळे उकळून घेतले आहे। शेंगोळे चांगले असे शिजले गेलेले आहेत। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे हे अशा प्रकारे गरमागरम शेंगोळे तयार आहेत। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।